तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। अलमट्टीच्या उंचीबाबत सरकारपुढे सर्व पर्याय खुले, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती। कोल्हापूर सांगलीतील शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी सर्वतोपरी खबरदारी घेणार। वाशिम जिल्ह्यातील राजगावात नाफेडची सोयाबीन खरेदी बंद, सोयाबीन खरेदी केंद्रावर बारदाण्याचा अभाव, शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त, बारदाना त्वरित उपलब्ध करण्याची मागणी। जलालखेडा परिसरात आवक वाढल्याने भाजीपालाच्या दरात घसरण, दर 50% कमी झाले, शेतकऱ्यांच्या कष्टाचे पाणी, कुटुंबाचा गाडा चालवायचा कसा। शेती सिंचनासाठी धामणीवर बंधारे, पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वखर्चातून काम हाती घेतले, नदीवर 9 ठिकाणी मातीचे समतल बंधारे बांधणार। उमरखेड परिसरात ठिबक सिंचन संच खरेदी सोडत होत नसल्याने शेतकऱ्यांनी पाठ फिरवली। अर्ली द्राक्षांना यंदा मिळाला विक्रमी दर, शिवार खरेदीत सफेद 135 तर रंगीत वाणांची 175 रुपये किलो विक्री। शेतकऱ्यांच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा, केंद्रीय मंत्री गडकरी यांची माहिती। देशातील पहिल्या बायोबुटीमेन निर्मितीत मार्गाच्या स्टेजचे लोकार्पण, धानाची शेती करणाऱ्यांना फायदा होणार। 40,000 हेक्टरवर बोगस पीक विमा घोटाळा, भाजपचे सुरेश धस यांचा आरोप, परळीतील व्यक्ती सूत्रधार। शेतकरी आत्महत्या सत्र थांबायला तयार नाही, वर्षभरात 159 शेतकऱ्यांची आत्महत्या, 71 जणांना प्रत्यक्षात मिळाली मदत। उजनीतून रब्बीसाठी मिळणार पाणी, 40 दिवस आवर्तन, सोलापूर जिल्ह्यात 4 लाख हेक्टरवर पेरणी पूर्ण। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 16,000 मेगावॅटची कामे पूर्ण करणार शासनाचा संकल्प, मुख्यमंत्री सौर कृषी योजना, शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होणार। घोटाळेबाजांना संरक्षण कोणाचे, कृषी विभागाचे अधिकारी घोटाळ्यात सामील असल्याची चर्चा, विम्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या। यंदा आंबेमोहोर तांदूळ 10 ते 15 रुपयांनी महाग, नॉन बासमती तांदळावरची निर्यात बंदी उठवली। योजनांचा लाभ हवाय, फार्मर आयडीज मिळेना, योजनेच्या कामांवरून 3ही विभागात झुपली। शेतमालाला मिळेना हमीभाव, शेतकरी चिंतेत, खासगी व्यापाऱ्यांकडून शेतमालाला कवडी मोलदर। शेतकऱ्यांच्या बेदाण्याला जीएसटी करातून सूट द्या, आमदार रोहित पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। तेलाचे दर वाढले, सोयाबीनचे घटले, शेतकरी ग्राहक दोघांच्याही डोळ्यात पाणी। राज्यात 102 लाख टन साखर उत्पादन, विस्माच्या बैठकीत चालू हंगामातील सुधारित अंदाज घोषित, खासगी कंपन्यांना प्राधान्य नाही। शीतलहरीने शेतकऱ्यांना फटका, तुरीच्या उत्पादनात 60% घट येण्याची शक्यता। आवास योजनेचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात, सोयगाव तालुक्यात 1681 घरकुलांना मान्यता, घराचे स्वप्न पूर्ण होणार। खते लिंकिंगची सक्ती केल्यास कारवाई होणार, खत दुकानदार शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे आर्थिक भुर्दंड, सर्वच घटकात नाराजी। 10 वर्षात शेती साहित्याचे दर वाढले, कापसाचे मात्र स्थिरच, हमी भावापेक्षाही कमी भावात खरेदी, लागवड खर्चही निघणे कठीण झाले। रोहयोच्या सिंचन विहिरींना गती येईना, वर्धा जिल्ह्यात 8,029 शेतकऱ्यांचे प्रस्ताव, 7,081 विहिरींना मंजुरी, केवळ 2800 विहिरींचे काम सुरू। धानाला हेक्टरी 20,000 बोनस, नोंदणी केली का, 25,000 रुपयांची अपेक्षा फोल, नोंदणीसाठी उरले केवळ 10 दिवस। कन्नड सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान द्या, आमदार संजना जाधव यांची विधानसभेत मागणी। चांगल्या प्रतीच्या सोयाबीनची आवक होऊ नये, सर्वसाधारण दर वाढेनात, कृषी उत्पन्न बाजार समितीत लातूरमध्ये 4,120 रुपये प्रति क्विंटलचा भाव। परभणी जिल्ह्यात 11,196 बोगस शेतकऱ्यांनी भरला विमा, जिल्ह्यातील चित्र कृषी विभागाकडून अहवाल सादर। संग्रामपूर विभागात गारपीटग्रस्त शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत, ई-केवायसी करूनही बँक खात्यात रक्कम जमा होईना, शेतकरी आर्थिक संकटात, संत्र्याची नुकसान भरपाई मिळण्याबाबतही संभ्रम। बाजारात नवीन तुरीची आवक, दर 2,500 घसरले, उदगीर बाजार समितीत डिसेंबरमध्ये सोयाबीनची आवक कमीच। थंडीमुळे उठाव नसल्याने बाजारात मोसंबीचे दर घसरले, पाचोड विभागात चांगल्या प्रतीच्या मोसंबीला मिळाला 12,000चा दर, नागपूर दिल्लीच्या बाजारात भाव पडले। सेलू विभागात अखेर सीसीआयची कापूस खरेदी 10 दिवसानंतर सुरू, लोकमतच्या वृत्ताची दखल, कापूस दरात मात्र झाली घसरण।
घराच्या बांधकामाचे गणित कोलमडणार, दर भिडले गगनाला. 50 किलोच्या पोत्यासाठी 10 ते 15 रुपयांची वाढ, सर्वसामान्यांच्या खिशाला जळ. 48 तास अगोदर न कळवता संप केल्यास हमालांचा परवाना रद्द. सोलापूर बाजार समितीत प्रशासकांसमोर व्यापारी व हमालांची बैठक. दुभत्या जनावरांच्या पाठीमागे पडलेलं शेणच फक्त प्लस पॉइंट मध्ये राहते. पांढऱ्या दुधाची काळी कहाणी, कसं करावं पशुधनास वैरण पाणी. 5 लाखात आणलेल्या 10 म्हशी अवघ्या 2.25 लाखात विकल्या, डोक्यावर कर्ज झालं. खरीपातील पिकांची अंतिम पैसेवारी, सरासरी 48 पैसे जाहीर. किनवट तालुका दुष्काळ विषयक सुविधा लागू होण्याची शक्यता. परदेशातील निर्यात बंदीमुळे कापूस कवडी मोल, बळीराजाच्या चिंतेत भर. तुर्तास भाव वाढ नसल्याने घरीच साठवणुकीकडे शेतकऱ्यांचा कल. बांगलादेशात कापसाची निर्यात थांबली. खाते क्रमांक मिळणार, रक्कम जमा कधी होणार. पुरवठा विभाग हतबल, शेतकरी शिधापत्रिकाधारक 7,501 लाभार्थ्यांची माहिती अपात्र. येवल्यामध्ये संतप्त कांदा उत्पादकांचा रास्ता रोको. कांदा दर 15 दिवसात निम्म्यावर. लिलाव बंद पाडले, महामार्गावरील वाहतूक विस्कळीत. ई पीक पाहणी करूनही तलाठी प्रमाणपत्राची मागणी. सोयाबीन अनुदान न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाची नवीन अट. पीक विमा घोटाळा, उच्चस्तरीय चौकशी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारच, विदर्भ व मराठवाड्यासाठी 110 प्रकल्प. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. नाफेडच्या केंद्रात सोयाबीन आर्द्रतेचा मुद्दा पेटणार, शेतकरी संतप्त. 3% तुटीच्या निकषाची बाधा, शासनाला केव्हा येईल जाग. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नदीजोड प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी शासनाकडून 26 कोटींचा निधी. विलासराव देशमुखांच्या काळापासून मागणी, पाणी कुठे मुरतंय तेच कळेना. भोकरदन राजूरच्या CCIची विक्रमी 100 कोटींची कापूस खरेदी. 1,32,000 क्विंटल कापूस ठेवायला जागा नसल्याने दोन्ही खरेदी केंद्रांवर खरेदी बंद. गडचिरोली जिल्ह्यात CCIच्या खरेदी केंद्रांची प्रतीक्षा. कापूस उत्पादकांना करावी लागते, व्यापाऱ्यांना कवडी मोल भावात विक्री. परजिल्ह्यातील व्यापारी दाखल. पशुखाद्याचं पोतं 1700ला तर दूध 26 रुपयांवर. दुग्ध व्यवसाय कसा ठरेल फायद्याचा. रावेरला CCIचे कापूस खरेदी केंद्र कधी सुरू होणार. तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रश्न पडला, हजारो क्विंटल कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून. देवळा तालुक्यात 31,000 शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा. ऑक्टोबरमध्ये झालेल्या अवकाळीमुळे 14,378 हेक्टर क्षेत्र बाधित. कापूस सोयाबीन उत्पादकांना प्रति हेक्टर मिळणार अर्थसहाय्य, शेतकऱ्यांना लाभ द्यावा. पीक पेरणी नोंद न झालेल्यांनाही मिळणार लाभ. शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार, संतुलित विकास करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं शेतकऱ्यांना आश्वासन. शेकडो शेतकरी कृषी पंपाच्या प्रतीक्षेत. भंडारा जिल्ह्यात पंप मिळवण्यासाठी लाभार्थ्यांनी वर्षभरापासून भरली 10% रक्कम. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.